भेटीला मुद्दामून येत नाहीत। त्यांच्याही मंत्र्याला फक्त भेटून या, थोडी सहानुभूती दाखवा। मी त्यांना भेटत नाही, आपण काय करायचं ते बघू। या मराठा समाजाला कसं टाळायचंय, कसं टाळायचंय हे आम्ही असं करू असे त्या पद्धतीने सांगत आहेत। माझं एवढंच म्हणणं आहे, सदावर्ती असेल, हाके असेल, यांना खतपाणी भाजप घालत आहेत, फडणवीस सरकार घालतंय। त्यांच्या अंगावर आम्हाला सोडून, आमच्या अंगावर मराठा समाजाच्या अंगावर सोडून देतंय। आम्ही फडणवीस सरकारला एवढंच सांगू शकतो, आम्ही लहानपणापासून बाळ शिवसैनिक आहे, सेना भाजपचे कार्यकर्ते आहे। ज्या टायमाला बाळासाहेब होते त्या टायमाला आम्ही शिवसैनिकांनी भाजपचे उमेदवार, भाजपचे बुथयंत्र आम्ही सांभाळले आहेत। हे सरकार त्यांचं हिंदुत्व ही मुघलाचे आहे, छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतात आणि मुघलाप्रमाणे वागतात। आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व हवं आहे, आम्हाला ह्यांचं हिंदुत्व नको आहे। शिवाजी महाराज हिंदुत्व यांनी मानलं असतं तर मराठा समाजाने आरक्षण दिलं असतं। मला एवढं सांगायचं आहे, आमच्या काळात अनेक ते पक्ष पडतात। बाळासाहेबांच्या पाठी त्यांनी खंदीर काम केलं आहे। बाळासाहेब असतं तर आता ही मराठा वेळ आली नसती, एकही दुकान बंद केलं नसतं। बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी प्रत्येक मराठा शिवसेनेला आदेश दिला असते, आपल्या मराठा समाज तुम्ही काही कमी करून देऊ नका। बाळासाहेब आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समान आहेत। मी एवढंच सांगेन, हे सर्व राजकीय पक्ष या महाराष्ट्रातून हद्दपार झाले पाहिजे। नवीन जरांगे साहेब यांचा सर्व धर्म समाजाला लढा आपण पुढे नेला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय। तमाम महाराष्ट्रातील जनतेला किंवा मराठा समाजातील तमाम बांधवांना सांगू इच्छितो की आज आम्ही इथे मुंबईमध्ये आहोत, हा आपल्या मराठ्यांचा लढा आहे। इथे कोणी आम्हाला खतपाणी घातलेलं नाही, आम्हाला किंबहुना 1 रुपयाही रशीद पुरवली नाही। आम्ही आमच्या स्वखर्चाने या ठिकाणी आलेलो आहे। आज जरांगे पाटलांना आपल्या तमाम मराठा बांधवांची गरज आहे। तमाम मराठा बांधवांना माझी विनंती असेल की कुठल्याही प्रकारचे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, हे सरकार आपल्याला इथे टिकू देणार नाही। आपण शांततेच्या मार्गाने सामाजिक बांधिलकी जपून हे आंदोलन करत आहोत। आपण कुठल्याही प्रकारचा उन्माद उच्छाद केलेला नाही, कोणत्याही समाजातील कोणत्याही व्यक्तीला आपण त्रास देत नाही आहोत। किंबहुना कुठल्याही राजकीय नेत्यांनाही आपल्याला टार्गेट करायचं नाही, आपल्याला फक्त आपला हक्क पाहिजे। त्यासाठी माझी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना विनंती असेल की येत्या 2-3 दिवसात ज्यांना जसं शक्य असेल जरांगे पाटलांच्या विनंतीला मान देऊन, जरांगे पाटील जर आपल्यासाठी लढतायत तर आपलंही कर्तव्य आहे, आपण त्यांच्यासाठी आपला 1 दिवस द्या, 2 दिवस द्या आणि नक्कीच आपण आपला हक्क ह्या माध्यमातून मिळवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। मात्र नक्की तुमची मदत जरांगे पाटलांना लागणार आहे, तिथे तुम्ही कमी पडू नका ही माझी तमाम मराठा बांधवांना ह्या सर्व मराठा समाजातर्फे विनंती असेल। धन्यवाद। मराठा तर साहेब, मला प्रथम सर्वांना जय शिवराय। मी मनोज सोनवणे,